चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, आज कालभैरव जयंती। बघा, प्रत्येकाने आपल्या घरी आज काही ना काही कालभैरवनाथांची सेवा केली असेल, काही ना काही उपाय केले असतील। ज्यांनी काहीच केलेलं नाही किंवा ज्यांनी काही सेवा ज्यांना जमलं नाही, उपाय जमले नाही, त्या प्रत्येकासाठी आणि ज्यांनी दिवसभर काही ना काही केलेलं आहे त्या देखील प्रत्येकासाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि विशेष असा उपाय मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। खरं तर कालभैरव जयंतीचा जो दिवस आहे तो वर्षभरातून येणारा असा एकमेव दिवस असतो ज्या दिवशी आपण कालभैरवनाथांचं पूजन किंवा त्यांच्या सेवा, त्यांचे उपाय करत असतो। कालभैरवनाथांना शिवांचे उग्र स्वरूप समजले जाते आणि जे उग्र दैवत असतात त्यांचं पूजन शक्यतो आपण करत नाही किंवा त्यांची मूर्ती, जे त्यांचे फोटो जे आहेत ते आपण कधी देवघरात ठेवत नाही, कारण उग्र स्वरूपाचे जे दैवत आहेत यांच्या मूर्ती, फोटो हे कधीच देवघरात, मंदिरात ठेवले जात नाहीत। मात्र वर्षभरातून जेव्हा कालभैरव जयंती असते तर या दिवशी आपण आवर्जून आठवणीने कालभैरवनाथांचं पूजन हे करायचं असतं, त्यांचे काही उपाय आणि सेवा ह्या करायच्या असतात। कारण कालभैरवनाथ जे आहेत हे विद्येचे, हे तांत्रिक, मांत्रिक ज्या काही आपण गोष्टी म्हणतो या सर्वांचे ते दैवत मानले जातात। घराचे रक्षण करते असतात, आपल्या कुटुंबाचे रक्षण करते असतात। जर मनापासून तुम्ही त्यांची पूजा केली, मनापासून त्यांची साधना केली तर तुमच्या घरावर आलेलं जे अकालीन संकट आहे हे संकट ते दूर करतात। आपल्याला प्रत्येक बाधेतून, विघ्नांतून, दारिद्र्यातून नेहमीच लांब ठेवतात। किती मोठे एखादे संकट तुमच्या घरावर आलेलं असेल तर ते संकट कालभैरवनाथ जे आहे ते पळवून लावतात। घरात कितीही दारिद्र्य असेल तर त्या दारिद्र्याचा नाश करतात। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच कालभैरव जयंतीचा एक अत्यंत महत्त्वाचा, विशेष आणि एक शेवटचा उपाय सांगणार आहे। बघा, रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या घरातून या काही गोष्टी घराच्या बाहेर फेकून द्यायच्या आहेत। ज्या गोष्टी घराच्या बाहेर फेकून दिल्याने त्या गोष्टींसोबत तुमच्या घरामध्ये असलेली बाधा, नकारात्मकता, वाईट शक्ती यांचा नाश होईल आणि जेव्हा घरातील बाधाच, वाईट शक्ती, नकारात्मकताच संपून जाईल तेव्हा घरामध्ये लक्ष्मीची कृपा होईल, घरामध्ये बरकत यायला सुरुवात होईल, घरातील दारिद्र्य संपून तुमची अडलेली कामं जी आहेत ती मार्गी लागतील। त्यामुळे उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे प्रत्येकासाठी। त्यामुळे आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, आपल्याला काय करायचं आहे या उपायासाठी, रात्री जेवण वगैरे झालं की त्यानंतरही करू शकतात किंवा आत्तापासनं, म्हणजे रात्री 8 नंतर ते 12च्या तुम्ही कधीही केलं तरीही चालेल। यासाठी तुम्हाला एक काळ्या रंगाचं कापड लागणार आहे। छोट्याशा काळ्या रंगाचा एक तुकडा तुम्हाला घ्यायचा आहे। असा एक छोटासा काळ्या रंगाचा एक कापडाचा तुकडा घ्यायचा आहे। यामध्ये तुम्हाला थोडेसे काळे तीळ घालायचे आहेत, थोडेसे काळे तीळ, थोडेसे काळे उडीद घालायचे आहेत आणि त्यानंतर 5 धान्य, कुठलेही धान्य घ्या। खरं तर 7 धान्य लागणार आहे, त्यामध्ये सर्वात महत्त्वाच्या 2 गोष्टी आहेत ते म्हणजे तीळ आणि उडीद। या 2 गोष्टी घेऊन 5 धान्य तुम्ही कुठूनही आणा, म्हणजे दुकानातून आणा, तुमच्या घरात असेल तर ते घ्या, तांदूळ घ्या, गहू घ्या, डाळ घ्या, ज्या डाळी असतील त्या घ्या। असे 7 धान्य तुम्हाला करायचे, ठीक आहे। हे 7 धान्य या काळ्या रंगाच्या वस्त्रामध्ये तुम्हाला ठेवून, हे जे वस्त्र आहे हे देवघराच्या समोर जिथे तुम्ही दिवा लावलेला आहे तिथे तुम्हाला ठेवायचं आहे। हे वस्त्र ठेवल्यानंतर तुम्हाला 3 अगरबत्त्या प्रज्वलित करायच्या आहेत, म्हणजे 3 अगरबत्त्या पेटवायच्या आहेत। या 3 अगरबत्त्या पेटवून तुम्हाला या धान्यांना, या सप्तधान्यांना या 3ही अगरबत्ती तुम्हाला ओवाळायच्या आहेत, ठीक आहे। ओवाळत असताना तुम्हाला 3 वेळा कालभैरव अष्टकम म्हणायचं आहे। 3 अगरबत्त्या ओवाळत असताना 3 वेळा कालभैरव अष्टकम म्हणायचं आहे। कालभैरव अष्टकम संपलं की त्यानंतर, म्हणजे 3 वेळा म्हणून झालं की त्यानंतर ह्या अगरबत्त्या बाजूला तुम्हाला लावायच्या आहेत। त्यानंतर हे जे कापड आहे ज्यामध्ये धान्य ठेवलेलं आहे हे 2ही हाताच्या असं ओंजळीमध्ये तुम्हाला घ्यायचं आहे। ही ओंजळ घेऊन तुम्हाला तुमच्या घरातील असा एखादा व्यक्ती जो सतत आजारी असतो, सतत चिडचिड करतो, तर त्या आजारी व्यक्तीवरून किंवा चिडचिड करणाऱ्या व्यक्तीवरून तुम्हाला हे जे धान्य आहेत हे 7 वेळा वरपासून खालपर्यंत उतरवायचे आहेत, ठीक आहे। तुम्ही स्वतःवरून देखील, जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये काही बाधा आहे असं वाटत असेल, तुम्हाला काहीतरी
नजर लागलेली आहे असं वाटत असेल, तुमच्या आयुष्यात खूप दारिद्र्य आहे असं तुम्हाला वाटत असेल, तर स्वतःवरून देखील वरपासून खालपर्यंत असं 7 वेळा हे सप्तधान्य तुम्हाला उतरवायचे आहेत. शिवाय जर तुम्हाला असं वाटत असेल की घरामध्ये लक्ष्मीचा वासच नाहीये, घरात पैसा येतच नाही, लक्ष्मीला दृष्ट लागलेली आहे किंवा माझी लक्ष्मीच कोणीतरी बांधून ठेवलेली आहे, जर असं वाटत असेल तर घरातील जी तिजोरी आहे या तिजोरीवरून देखील वरपासून खालपर्यंत असं 7 वेळा तुम्हाला हे उतरवायचं आहे. प्रत्येक वेळी उतरवत असताना ओम कालभैरवनाथाय नमः, ओम कालभैरवनाथाय नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. त्यानंतर हे धान्य घेऊन घराच्या बाहेर जायचं आहे. घराच्या बाहेर जायचं आहे आणि जो मेन दरवाजा आहे या मेन दरवाजावरून देखील तुम्हाला वरपासून खालपर्यंत असं 7 वेळा हे जे सप्तधान्य आहे ते तुम्हाला उतरवायचं आहे. त्यानंतर घराच्या बाहेर जायचं आहे. ही जी पोटली, हे जे तुम्ही कापड घेतलं होतं जे धान्य सगळ्यांवरून उतरवून, त्याला आता 100 गाठ मारायची आहे आणि गाठ मारून ही जी पोटली तयार होईल ही तुम्हाला वडाच्या किंवा पिंपळाच्या झाडाच्या बुडाला ठेवून द्यायची आहे. समजा आता वडाचं किंवा पिंपळाचं झाड तुमच्या आजूबाजूला नसेल, शक्यतो बऱ्याच लोकांच्या आजूबाजूला नसेलच, तर मग तुम्ही काय करायचं आहे, तुमच्या आजूबाजूला कुठेतरी एखादी मोकळी जागा असेल, एखादा चौक असेल किंवा जिथे लोकांची वर्दळ खूप कमी असेल, अशा ठिकाणी तुम्हाला ही पोटली सोडायची आहे किंवा ही पोटली तुम्हाला तिथे अशी सोडून तिथे ठेवून यायची आहे. फक्त एवढीच काळजी घ्यायची आहे की शक्यतो कोणाची नजर गेली नाही पाहिजे किंवा हा उपाय करताना कुणाशी बोलायचं नाहीये. जेव्हा तुम्ही हे ठेवाल तेव्हा तिथे कुणाचा हात पाय पडला नाही पाहिजे याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. कारण या पोटली तुम्ही घरातील सगळी निगेटिव्हिटी, सगळी नकारात्मकता, बाधा, दोष, विघ्न, संकट हे सगळं तुम्ही बाहेर सोडून येतात. तिथे ठेवायचं आहे कापडात सगटच. त्यानंतर तुम्हाला घरात यायचं आहे. घरात येत असताना अगोदर स्वच्छ हातपाय तुम्हाला धुवायचे आहेत आणि स्वच्छ हातपाय धुतल्यानंतर मग तुम्हाला तुमची जी काही काम आहे ती घरात येऊन करा. झोपायचं असेल तर झोपा, जे काही तुम्हाला करायचं असेल तुम्ही करू शकता. बघा, हा एक उपाय केल्याने तुमच्या घरात असलेलं जे दारिद्र्य आहे ते समाप्त होईल. तुमच्या घरामध्ये असलेली जी बाधा आहे ती बाधा कुठेतरी नष्ट होईल. एखाद्याशी म्हणतो ना वाईट शक्ती किंवा अवलक्ष्मी जी प्रत्येक कामात, आपल्या प्रत्येक कामामध्ये त्रास देत असते, एखादं काम असं पूर्ण व्हायला येतं, 90% येतं आणि ऐन वेळा असं होतं की ते काम घडत नाही किंवा ते काम पुन्हा रिटर्न यावं लागतं. जर असं काही घडत असेल, असं काही होत असेल तर हा उपाय नक्की करा. कारण हा उपाय केल्यानंतर सगळी संकट, विघ्न तुमची दूर होतील. ज्या अडचणी, अडथळे येत होते ते अडथळे कुठेतरी निघून जातील. कालभैरवनाथांची अखंड कृपा तुमच्या घरावरती राहील. अखंड त्यांचा आशीर्वाद तुमच्या घरावरती प्राप्त होईल, ज्यामुळे तुमच्या घराचं संरक्षण होईल, तुमच्या घराचं रक्षण होईल. तर अशा पद्धतीने हा उपाय तुम्हाला आजच्या दिवशी करायचा आहे. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनाच धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.